तर तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतात असं कोर्टानं यापूर्वी म्हटलेलं आहे। तर ही फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये, राजकीय पक्षामध्ये नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुखांना सर्वाधिकार हे मात्र स्पष्ट आहे। शिंदेंची कृती आयोगाच्या तत्वांना धरून नव्हती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात। तर शिवसेनेमध्ये संघटना ही अत्यंत महत्त्वाची आणि संघटनेमध्ये पक्षप्रमुख हा निर्णय घेतो असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। पूर्वी शिंदेना घटना योग्य वाटायची, नंतर म्हणतात की योग्य नाही, तर शिवसेना पक्षात संघटना ही महत्त्वाची असं सिब्बल यांनी युक्तिवाद करतात। पूर्वी शिंदेंना घटना योग्य वाटायची, पण नंतर ते दोषपूर्ण मानतात किंवा म्हणतात शिवसेना पक्षामध्ये संघटना ही अत्यंत महत्त्वाची आहे, कपिल सिब्बल यांचा दावा। तर 2018 मध्ये घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि त्यानुसारच शिंदेंचीही निवड झालेली होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर पूर्वी शिंदेना घटना योग्य वाटायची आणि नंतर म्हणतात दोषपूर्ण असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। ठाकरेंकडनं कपिल सिब्बल यांच्याकडनं सुप्रीम कोर्टात हा युक्तिवाद केला जातोय, त्यातले हे प्रमुख मुद्दे आपण बघतोय। सध्या सुप्रीम कोर्टातला हा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं सुरू आहे। शिंदेंची कृती आयोगाच्या तत्वांना धरून नव्हती असं सिब्बल यांनी म्हटलं। ही फूट फक्त विधिमंडळ पक्षात, राजकीय पक्षामध्ये नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुखांना सर्वाधिकार हे स्पष्ट असल्याचं सिब्बल यांचं म्हणणं। शिंदेंची कृती आयोगाच्या तत्वांना धरून नव्हती असं म्हणणं सिब्बल यांचं। तर शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड कायद्याला धरून नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना ही संघटना कायम ठाकरेंकडेच होती असाही युक्तिवाद सिब्बल यांचा। नेते, उपनेते, सचिव यांच्यासह सर्व संघटना ठाकरेंकडे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पूर्वी शिंदेंना घटना योग्य वाटायची, नंतर म्हणतात दोषपूर्ण आहे। तर शिवसेना पक्षामध्ये संघटना ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना ही संघटना कायम ठाकरेंकडेच होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा। नेते, उपनेते, सचिव यांच्यासह सर्व संघटना ही ठाकरेंकडे आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। पूर्वी शिंदेंना घटना योग्य वाटायची, नंतर दोषपूर्ण म्हणतात असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं। 2018 मध्ये घटनेत बदल करण्यात आला आणि त्यानुसारच शिंदेंची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यावेळेला कोणी आक्षेप घेतला नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। तुम्ही आमची कागदपत्र पहा, सिब्बल यांनी कोर्टाला ही विनंती केली। कागदपत्रांमध्ये सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत, सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलंय। तुम्ही आमची कागदपत्र पहा अशी विनंती सिब्बल यांनी कोर्टाला केली। तर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली, राजकीय पक्षामध्ये नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलाय। 18 जुलैला प्रतिनिधी सभा झाली, 19 जुलैला पत्र दिलं। पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत असं सिब्बल यांचं म्हणणं। आमच्या संघटना पाठबळाकडे बघा आणि संघटनेमध्ये आम्ही कैक पटीनं पुढे आहोत असं सिब्बल यांनी म्हटलं। पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट ही दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। आमच्या संघटना पाठबळाकडे बघा, संघटनेमध्ये कैक पटीनं आम्ही पुढे असल्याचं सिब्बल यांचं म्हणणं। तर पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा वेगळा असल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यात वर हा राजकीय पक्ष असल्याचं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात कपिल सिब्बल यांच्याकडनं जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये सध्या आज देखील सुरू आहे। तर आमच्या संघटना पाठबळाकडे बघा, संघटनेत आम्ही कैक पटीनं पुढे आहोत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं कपिल सिब्बल कोर्टात सांगतायत। तर शिवसेना संघटनेसंदर्भामध्ये आता कपिल सिब्बल माहिती देत आहेत। शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड कायद्याला धरून नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। तुम्ही आमची कागदपत्र तपासा किंवा बघा अशी विनंती कपिल सिब्बल यांनी कोर्टाला केली आहे। 18 जुलैला झालेल्या प्रतिनिधी सभेची माहिती दिलेली असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड ही कायद्याला धरून नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा। तर ही फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये, राजकीय पक्षामध्ये नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुखांना सर्वाधिकार हे स्पष्ट आहे असं देखील सिब्बल म्हणाले। तर शिंदेंची कृती ही आयोगाच्या तत्वांना धरून नव्हती, ही फूट फक्त विधिमंडळ पक्षातली आहे, राजकीय पक्षातली नव्हे असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं। तर शिवसेना ही संघटना कायम ठाकरेंकडेच होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। नेते, उपनेते, सचिव यांच्यासह सर्व संघटना ही ठाकरेंकडेच असल्याचं ते म्हणतायत। पूर्वी शिंदेना घटना योग्य वाटायची, नंतर ते म्हणतात ती दोषपूर्ण आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना ही संघटना कायम ठाकरेंकडेच आहे आणि होती। नेते, उपनेते, सचिव यांच्यासह सर्व संघटना ठाकरेंकडेच। तर पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट ह्या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलं। आमच्या संघटना पाठबळाकडे बघा, संघटनेत आम्ही कैक पटीनं पुढे आहोत असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षफूट आणि विधिमंडळ पक्षफूट या दोन्ही